शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सिद्धार्थनगर येथे विजू पठारे व त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर कोयता, तलवार आणि लाकडी दांडक्याने जीवघेणे हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली। अविनाश घोरपडे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना भद्रे हॉस्पिटल जवळील झेडपी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ घडली। या प्रकरणी सुनीता भिवशन घोरपडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विजू राजू पठारे आणि किरण मोहन जोधिया, सनी रणजित चावरे, अजय राजू पठारे, निलेश ससाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेलेल्या मुलीच्या बॅगेतील सोन्याची साखळी व कर्णफुले शेजारी राहणाऱ्या महिलेने चोरले। ही घटना 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नालेगाव परिसरात घडली। या प्रकरणी उषा प्रदीप डागवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शालन दिलीप केंदळे हिच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील डावरे गल्ली परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवम अजय होनवार असे मृत तरुणाचे नाव आहे। शनिवारी 12:30 वाजेच्या पूर्वी शिवम याने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली। ही बाब लक्षात येताच त्यांचे नातेवाईक अजय कुंडलिंग होनवार यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। 22 वर्षीय दिव्यांग पुतणी सोबत चुलत्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात चुलत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडितेने फिर्याद दिली आहे। सदरची घटना शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली असून गुन्हा शनिवारी सायंकाळी दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी फिर्यादी युवती घरात एकटी असताना संशयित आरोपी चुलता घरात आला। फिर्यादीची एकटेपणाचा फायदा घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे। अरणगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 35,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरेखा लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली आहे। शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या पासून ते शनिवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा बाहेरून तोडून आत प्रवेश केला। घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून त्यातील सुमारे 35,000 रुपये किमतीचे कानातले, सोन्याचे झुंबे व मणी असा 1 तोळ्याचा ऐवज चोरून नेला। हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।